नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीत खुनाची एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मोटरसायकलला कट लागण्याच्या किरकोळ कारणावरून हा वाद थेट रक्तरंजित हल्ल्यात बदललाय. मिळालेल्या माहितीनुसार नांदगावपेठ बस स्थानक परिसरात ट्रिपल सीट मोटरसायकलवर आलेल्या 3 अज्ञात आरोपींनी 2 सख्ख्या भावांवर चाकूने हल्ला केलाय. या हल्ल्यात सौरभ सुधाकर घोटेकर वय 30 वर्ष राहणार अंजनगाव सुरजी याचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा भाऊ गौरव सुधाकर घोटेकर वय 33 वर्ष हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोटरसायकलला कट लागल्याच्या कारणावरून सुरुवातीला वाद झाला आणि त्यानंतर आरोपींनी थेट चाकू हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. मृतक रेमंड कंपनीत कार्यरत होता. या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र नांदगावपेठ पोलिसांनी तत्परता दाखवत 3 आरोपींना अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणामागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास केला जात आहे.